शंकर जाधव गुरुजी सुद्धा इथं आलेले आहेत। त्याचप्रमाणे राजादा घोडेराव सुद्धा कालपासून इथं बसलेले आहेत। दोघांना आम्ही सन्मानपूर्वक निमंत्रण करतो की दोघांनी व्यासपीठावर यायचं आहे। राजादादा घोडेराव आणि शंकर जाधव गुरुजी या दोघांना आम्ही सन्मानपूर्वक निमंत्रित करत आहोत की त्या दोघांनाही व्यासपीठावर यायचं आहे। जाधव गुरुजी आणि घोडेराव दोघांनी व्यासपीठावर या। तर या ठिकाणी जर आपण बघितलं प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या रेसमध्ये संभवतः कोणता खेळाडू असू शकतो। आय थिंक नितेश जो प्रबळ दावेदार, सर्वात जास्त पॉईंट त्याच्या नावावरती नोंदवले गेलेत। तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सेकंड क्वालिफायरचा सामना जो जिंकेल तो सरळ फायनलसाठी क्वालिफाय फायनल सामना माळुंगे टीमच्या विरोधामध्ये होईल, परंतु इथे जो संघ पराजित होईल तो संघ स्पर्धेच्या बाहेर। चला ऑल सेट, ऑल रेडी, लेट्स प्ले। पहिलं षटक, जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी। सेकंड क्वालिफायरचा सामना, एकीकडे टीम पाचवली पहिला आणि त्याचबरोबर सेकंड लास्ट सामना या दोन्ही टीम मध्ये कोइन्सिडन्स योगायोग आपल्याला पाहायला भेटतो। फुलटॉस बॉल नो डिक्लेअर केलाय, पहिल्याच बॉल वरती दंडित केले संतोषी दातेला। अक्षय थोडासा नाराज असेल, मोठा फटका खेळला असता तरी कदाचित चौकार देखील आला असता, परंतु यावेळेला सुरेख कमबॅक केलंय संतोषी दाते आणि मात्र सिंगल भेटेल आणि सिंगलच्या माध्यमातून या ठिकाणी अक्षयने देखील स्वतःचं खातं ओपन केलंय। आतापर्यंत संतोषने 2 धावा खर्च केलेत, 1 चेंडूचा खेळ इथे संपलाय। पुढचा बॉल नो डिक्लेअर केलाय पंचांनी पुनश्च एकदा। बिमर टाकण्याचा प्रयत्न संजय आयरे त्यांच्या पाठीमागे त्याची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडतायत। थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये दिशाहीन गोलंदाजी। हा चेंडू चांगला टाकलाय, बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता, सुदैवी ठरले तिथे फलंदाज। जर झेल पकडला असता तर कदाचित अक्षय सारखा सर्वोत्तम खेळाडू माघारी परतला असता। शायद कैच नहीं क्या मैच छोड़ा है, शोले का ठाकुर भी पकड़ सकता था, इतना इजी कैच था, लेकिन ये जो ड्रॉप हुआ कैच है आगे जाकर टेटोली टीम को कितना महंगा पड़ेगा। बंटी स्ट्राइक वरती शुभम, हा चेंडू चांगला टाकलाय, परंतु इथे देखील बाउंस उसळी मिळते। जरा इथे प्लीज दरम्यान या ठिकाणी जर आपण पाहिलं तर संतोष दाते यांनी बॅक टू बॅक 2 बॉल चांगले टाकलेत, ज्या चेंडूवरती संधी निर्माण करून दिलेली होती। हा चेंडू चांगला टाकताय, फॉलोथ्रो मध्ये पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय मिस्टर संतोष अर्थात विल्यम यांचं। 5 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवरती, 4 चेंडू इथे संपलेत। पुन्हा एकदा 5वा बॉल, यावेळेला सुरेख क्षेत्ररक्षण पोलीस पाटील आतिश भागवत यांचं आपल्याला पाहायला मिळतंय। मागच्या मॅच मध्ये शेवटचं षटक हाताळत असताना थोडेसे मागणे ठरले होते। शेवटचा बॉल, यावेळेला ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय, सुदेश आयरे वेगाने बॉलवरती येत आहेत, परंतु जोपर्यंत चेंडू अडवतील थ्रो करतील। 1 धाव कंप्लीट केली, षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय। संघाची धाव संख्या 6 या आकड्यावरती, बिनबाद 6। अक्षय खेळत आहे 2 धावांवरती, तर शुभम देखील 2 धावांवरती पाहायला मिळत आहेत। बंटीला शेवटच्या ओव्हरपर्यंत विकेटवरती उभं राहणं गरजेचं असेल। कालच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये फार मोठी करामत करू शकले नाही, परंतु आजच्या दिवसामध्ये जो की सेकंड लास्ट सामना आपण पाहतोय, सेकंड क्वालिफायर, या मॅच मध्ये बंटीला जास्तीत जास्त वेळ विकेटवरती उभं राहणं गरजेचं असेल। विनायक दाते फुल टॉस बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, वनडी भेटेल मात्र सिंगल भेटेल। एका धावेच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक पुढे सरकवला जातोय, 7 धावा स्कोरबोर्ड वरती। या षटकातला पुढचा बॉल फुल टॉस टाकलाय, सागर इदातेचं सुरेख दर्जेदार क्षेत्ररक्षण। आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फिल्डर म्हणून देखील त्याची गणना केली जाऊ शकेल। तर त्याच वेळेला षटकातला पुढचा बॉल, बॅटच्या आतली कडा संजय आयरे याच्याकडून याही वेळेला मिसफील्ड होते। संधी होती इथे, परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये, संघर्ष करावा लागेल इथे। जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता, जब तक ना पड़े हाथोड़ी की चोट पत्थर भी भगवान नहीं होता। अगर पत्थर को भी भगवान बनना है तो पहले हाथोड़ी के घाव सहने पड़ते हैं। हम इंसान है, हमें तो स्ट्रगल जरूर करना पड़ेगा। धाव संख्या मात्र डबल फिगर मध्ये 10 धावा झालेत। आतापर्यंत या षटकातले 4 चेंडू कंप्लीट झालेत, पर बॉल वरती सिंगल धाव आले।
दरम्यान दोन चेंडू अजून देखील बाकी. हा चेंडू सुरेख टाकला जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल वेगाने चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धाव मात्र भेटत नाहीये. फलंदाज बीट होतोय. याही बॉल वरती विनायक दाते यांचा दबदबा आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत 11 बॉल मध्ये मात्र 10 धावा खर्च केले श्रीरामनगर टेटवलीने. बॅकफुट वरती जात पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करायचा आहे. नो चेंडू डिक्लेअर केलाय पंचांनी. एक अवांतर धाव पुन्हा एकदा पाचवली टीमच्या खात्यामध्ये. कंट्रोल करावं लागेल, संयमी गोलंदाजी करावी लागेल. बऱ्याच वेळेला वेगाने चेंडू टाकण्याच्या नादामध्ये पाय थोडासा उचलला जातो आणि पंचांचे मात्र तीक्ष्ण नजर आहे. यावेळेला सुरेख चेंडू टाकलाय परंतु चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. पाचवली टीम साठी आला इथे पहिला दणदणी सनसनी चौकार. पंधरा धावा स्कोअरबोर्ड वरती झाले. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपलाय. संजय आयरे आपल्याला आता गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील जो की राऊंड विकेट असेल. एका प्रेक्षकाने कमेंट्स केले सागर आहे की कुतुब मिनार आहे. प्रत्येक चेंडू अडवतोय सीमारेषेवरती. टेटवली टीमची ऑल आहे. द ऑल म्हणून देखील ओळखला जातो. यावेळेला मात्र सिंगल धाव भेटेल. एका धावेच्या माध्यमातून टीमची धावसंख्या पाचवली संघ 16 या आकड्यावरती बिनबाद. राऊंड विकेट गोलंदाजी संजय आयरे याची. यावेळेला बंटीच्या विरोधामध्ये मात्र पुन्हा एकदा डबल धाव भेटेल. चांगला चेंडू सन्मान द्यायचा, सिंगल डबल धाव घ्यायची, खराब चेंडूवरती जोरदार आक्रमण करायचं, एखादा चौकार वसूल करायचा ही खासियत राहिली मिस्टर बंटीची देखील. हा चेंडू पुन्हा एकदा यष्ट्यांच्या मुळाशी टाकण्याचा प्रयत्न केलाय. याही बॉलवरती मात्र सिंगल भेटेल. सिंगलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या आता पोहोचते 19. लॉस ऑफ 0 विकेट. शुभम 9 धावांवरती खेळत आहेत. 10 चेंडूला आतापर्यंत सामोरे गेले आहेत. ऑन साइडला शानदार स्ट्रोक. मात्र बघूया डबल धावा मिळत आहेत का. 2 धावांचा इशारा येतोय रेफरी यांचा. बंटी वाजवणार का घंटी की त्या बंटीची घंटी वाजवली जाईल. दरम्यान दोन्ही टीमसाठी मात्र डू ऑर डाय सामना असेल. जो जिंकेल तो फायनल साठी क्वालिफाय, तर जो संघ पराजित होईल त्या संघाला तृतीय क्रमांकावरती समाधान मानावं लागेल. दोन्ही टीम साठी अस्तित्वाची लढाई असेल. सर्वोदय समाज क्रिकेट प्रीमियर लीग मधली ही मानाची खेळी आपण दोन्ही टीमकडनं पाहतोय. बंटी याने जर 3 चौकार मारले तर रुपेश रसाळ यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. मात्र सिंगल धाव भेटेल तर सिंगलच्या मदतीने धावसंख्या 23 या आकड्यावरती पोहोचले. षटक क्रमांक 3 चा खेळ देखील इथे संपला. 23. एक बॉल अजून देखील बाकी आहे. 23. शेवटचा बॉल बाकी. संजय आयरे राऊंड विकेट गोलंदाजी करतील मिस्टर बंटी याच्यासाठी. तर त्याच वेळेला कदाचित संजय आयरे डिस्कशन करतील की शेवटच्या बॉलवरती शुभम संभवतः एक धाव घेण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याच्यामुळे या ठिकाणी जर आपण बघितलं ऑन साइड किंवा ऑफ साइडचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना अलर्ट करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. राऊंड विकेट बंटीच्या विरोधामध्ये. हाई चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेर. पंचाने पुन्हा एकदा दंडित केलंय. एका अवांतर धावेची भर पुन्हा एकदा धावफलकावरती. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक स्क्वेअर आलाय. खराब गोलंदाजी, दिशाहीन गोलंदाजी असेल संजय आयरे यांची. संवाद साधावा लागेल. संवाद या शब्दातला स काढला तर वाद होतो. त्याच्यामुळे इथे आपण संवाद साधताना देखील पाहतोय. संजय आयरेला नियंत्रित गोलंदाजी आपल्या समोर सादर करणं फार गरजेचं. हा चेंडू चांगला आहे परंतु तेवढा सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कुतुब मिनारच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या चौकाराने टीमची धावसंख्या आता पुढे सरकवले. थोडेसे बॅकफुट वरती गेले. चेंडूला बॅटच्या मधोमध घेतला. सागरच्या डोक्यावरून चौकार टोकला आणि टीमची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 या आकड्यावरती पोहोचली आहे. आतिश भागवत पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटकातला पुढचा बॉल जो की पहिलाच उलटॉस बॉल होता. चेंडूला जाऊन दिलं क्षेत्ररक्षकाने देखील. डिक्लेअर झोन मध्ये त्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल. श्रीरामनगर टेटवली संघाची रणनीती असेल की जास्तीत जास्त स्ट्राईक वरती अक्षयला ठेवायचं. जर बंटीला स्ट्राईक वरती आणलं तर नक्कीच बंटी मोठे फटके खेळू शकतो. फुलटॉस बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. आणि परंतु इथे काय घडलं या खिलाडू वृत्तीसाठी जोरदार टाळ्या. या खेळाडूच्या खिलाडू वृत्तीसाठी जोरदार टाळ्या वाजवा.
जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स आणि तेवढंच चांगलं कमबॅक. थोडा वेळ घेतला पंचांनी, त्यानंतर योग्य डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचतोय. अक्षय माघारी परत आहेत. एक धाव आपण इथे काउंट करूया. शुभंकर होती कल्याणम. जोपर्यंत शुभम आहे तोपर्यंत शुभ आहे. चला या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानामध्ये जर आपण चित्र पाहिलं, पंचांचा डिसिजन अंतिम असेल. आपल्या सगळ्यांना रूल्स माहिती आहेत. पंच यावेळेला फुल टॉस बॉल टाकलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. नो +4 5 धावा इथे मिळतील आणि त्याचबरोबर या ठिकाणी या बोनस धावा 5 मिळत आहेत इथे. चेंडू हा चेंडू सुरेख टाकलाय, परंतु टॅप करण्यासाठी पुरेसा वेळ होता. बॅक टू बॅक याही वेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आतिश भागवत यांच्यावरती जोरदार आक्रमण. टीमची धावसंख्या आता पुढे सरकते. सातत्यानं मोठे मोठे फटके खेळलेत या ओव्हरमध्ये. मागच्या मॅच मध्ये देखील थोडासा मागणं ठरलं होतं. 40 धावा झालेत आतापर्यंत. 4 बॉल अजून देखील बाकी आहेत या षटकामध्ये. श्रीनाथ 8 धावांवरती खेळतात तर शुभम 16 धावांवरती खेळतात 13 बॉल मध्ये. पहिला मॅच 2 बॉल झालेत आतापर्यंत. 2 बॉल मध्ये 11 धावा खर्च केलेत आतिश भागवत यांनी. पुन्हा एकदा टॅप केलाय. याही वेळेला चेंडू आउट ऑफ द पार्क 4 धावांसाठी. चव्वेचाळीस धावा झालेल्या आहेत स्कोअर बोर्डवरती. त्यानंतर मात्र चांगला कमबॅक. उदय रसाळ यांच्याकडून श्रीनाथसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अभिनंदन. हा चेंडू सुरेख टाकलाय. चांगलं कमबॅक केलंय आतिश भागवत यांनी. हीच गोलंदाजी अभिप्रेत होती. सलग 2 बॉलवरती 2 कणकणी दणदणीत चौकार ठोकल्यानंतर मात्र शानदार कमबॅक आतिश भागवत यांच्याकडून. शेवटचा बॉल अजून देखील बाकी असेल. 44 धावा झालेत आतापर्यंत स्कोअर बोर्डवरती. या बॉलवरती विकेट येते, चौकार येते, सिंगल डबल, नेमकं काय घडतंय ते बघूया. आतिश भागवत फुल टॉस टाकला. यावेळेला शानदार क्षेत्ररक्षण, परंतु इथे बघूया नेमकं काय घडेल. पुन्हा एकदा धावचीची संधी येते का? हो, धावचीची संधी. फलंदाज बाद होतोय आणि एकंदरीत 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 45 धावा झाले. 46 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. 24 बॉल मध्ये 24 बॉल 46 धावांची गरज. छोटासा ब्रेक. तर श्रीनाथ याच्यासाठी प्रवीणजी क्षीरसागर यांच्याकडून देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. दोन्ही मामांकडनं आपल्या भाच्यासाठी जर पाहिलं तर इथे कॅश प्राइज येतंय.
चला ओके, सेकंड इनिंगला आपण सुरुवात करूया. अक्षय स्वाभाविकपणे पहिले षटक हाताळण्यासाठी येईल. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं श्रीराम संघाला बॅकफुटवरती पाठवण्यामध्ये अक्षय यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. महेश भागवत यांची कमेंट, जय श्रीराम, ऑल द बेस्ट टीम टेटवली. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया या सेकंड इनिंगच्या खेळासाठी देखील. अक्षय सामोरा जाईल सागरला. सागरने पहिल्याच बॉलवरती इथे खरपूस समाचार घेतलाय. जर फुल टॉस टाकले तर अशीच अवस्था होईल हे सांगण्याचा प्रयत्न सागर याच्या माध्यमातून असेल. आज त्याला स्वच्छंदपणे फलंदाजी करावी लागेल. नो कमेंट्स. 23 बॉल मध्ये 42 धावा अजून देखील बनवायचे आहेत. श्रीरामनगर टेटवलीला याही बॉलवरती घनाघाती प्रहार केला. मधल्या यष्टीवरचा चेंडू होता, बॅकफुट वरती गेले, चेंडूला बॅटच्या मधोमध घेत समोरच्या दिशेने बॉल ठोकलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी 8 धावा झालेत. आता स्कोअरबोर्ड वरती अक्षयचा खरपूस समाचार घेतलाय. सागर या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात जास्त चौका ठोकणाऱ्या खेळाडूच्या लिस्ट मध्ये त्याचं नाव समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू शकेल. दोन्ही पंच डिस्कशन करतील. फुल टॉस चेंडू होता, भीमर टाकण्याचा प्रयत्न आहे, परंतु सरते शेवटी पंचांचा फायनल डिसिजन काय होतोय बघूया. फेअर डिलिव्हरी, येस ऍब्सोल्युटली फेअर डिलिव्हरी होते. अर्थात जर चेंडू सोडून दिला असता तर कदाचित नो चेंडू आला असता. पुन्हा एकदा शानदार स्ट्रोक. याही वेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सागर ऑन फायर असेल. समृद्धी क्षीरसागर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज मिस्टर सागर यांच्यासाठी आलंय. सागर 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 एकाच नावाचा जल्लोष या संपूर्ण मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. आतापर्यंत 3 कणकणी चौका ठोकले, गोलंदाजाला दिशा बदलायला भाग पडलाय. अक्षयच्या विरोधामध्ये पुन्हा याही वेळेला समोरच्या बाजूने डायरेक्ट थ्रो झाला असता तर कदाचित इथे चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु इथे मिळतील 2 धावा आणि या 2 धावांच्या माध्यमातून टीमची धाव संख्या पोहोचते 14 या आकड्यावरती. टार्गेट 46 आहे. 19 बॉल मध्ये अजून देखील 32 धावा बनवायच्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल. साहिल गंगावणे स्ट्राईक वरती खेळतील अक्षयच्या विरोधामध्ये. 5 ओव्हरचं टेटवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र जर बघितलं ऑन साईडला ड्राईव्ह करायचं होतं, इथे फटका फसला. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. टीमची धाव संख्या 14 या आकड्यावरती पोहोचली आहे. 18 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. 18 बॉल मध्ये 32 बनवू शकतात. यावेळेला मात्र आपण बघितलं बॅकफुट वरती जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु सागर बीट झाले. धाव मिळणार नाहीये. गोलंदाजीसाठी आशिष यांना 5 रन केलंय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आशिष यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. खोकर पाने का मजा ही कुछ और है, रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ है. हार तो जिंदगी का हिस्सा है मेरे दोस्त. हारने के बाद जीतने का मजा ही कुछ और है. पहिल्या मॅच मध्ये हारले होते पाचवली टीम कडून, परंतु पराभवानंतर विजय प्राप्त करणं अर्थात जबरदस्त मजा येते. यावेळेला जर आपण बघितलं तर आशिषच्या सोबत सातत्यानं संभाषण या ठिकाणी साधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या दरम्यान त्याच वेळेला जर बघितलं तर सागर वरती फार मोठी जबाबदारी असेल. आशिष आणि सागर हे बॅटल खऱ्या अर्थानं रंगतदार होऊ शकेल. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर थोडीशी उलकावणी देण्याचा प्रयत्न केलाय, मात्र सिंगल भेटेल. मागचा बॉल जो डॉट आलेला होता त्याची भरपाई इथे सागरने केली. यावेळेला पुन्हा एकदा बॉल ठोकलाय डिक्लर झोन मध्ये. त्या ठिकाणी मिळतील 2 धावा. सागर नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावत आहे. 2019 साली याच आसोड गावामध्ये निसर्ग वादळ आलं, उद्ध्वस्त झालं, परंतु आज सागर नावाचं वादळ पुन्हा एकदा या मैदानावरती घोंगावत आहे. जबरदस्त बॅटल त्याच्याकडनं आपण सर्वजण पाहतोय. आशिष स्ट्राईक वरती, गोलंदाजी मार्क वरती. 17 धावा झाले. 16 बॉल मध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. यावेळेला मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. त्या ठिकाणी मिळतील 2 धावा. सुदैवी ठरलाय तो सागर ही दात आहे. संयम ठेवावा लागेल, संयम ठेवावा लागेल स्वतःवरती देखील. आशिष थोडासा निराश. जर इथे झेल पकडला असता तर संभवतः सागरची महत्वाची विकेट मिळाली असती. ओहो, क्लीन बोल्ड. यष्ट्यांच्या मुळाशी टाकण्याचा प्रयत्न. बॅट अगोदर फिरली. सागर ही दात आहे बॅकफुट वरती.
19 धावा स्कोर बोर्डवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 बॉल 27 ची गरज आहे. 4 बॉल अजून देखील झाले त्या ओव्हरचे. 2 चेंडू बाकी असतील. एस ऍब्सोल्युटली संतोष शिदाते नवीन बॅटर द न्यू बॅटर संतोष शिदाते स्ट्राईक वरती. नॉन स्ट्राईक मार्क वरती साहिल गंगावणे आपल्याला पाहायला मिळतील. आशिषने ब्रेक थ्रू प्राप्त करून दिला. सागर इदातेची महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त करून दिली. यावेळेला अलॉंग द कार्पेट संतोष इदातेच्या बॅटवरून मात्र सिंगल येऊ शकते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय. संभवतः दुसरी धाव देखील तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न होऊ शकतोय विल्यम्स अर्थात संतोष इदाते याच्याकडून. परंतु मात्र 2 धावा मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पोहोचते 21 या आकड्यावरती. 13 बॉल 25 धावांची गरज आहे. अब 13 क्या होगा दोन्ही टीम साठी हाच प्रश्न असेल. परंतु आखो टप्प्याचा बॉल जाणून बोजून चेंडू पायावरती आदळून दिला. षटक देखील संपलं इथे. 12 बॉल मध्ये 25 धावांची गरज. 12.50 ची सरासरी ठेवावी लागेल इथे जर टेटवली टीमला जिंकायचं असेल तर. निर्णायक सामना आहे दोन्ही टीम साठी. तर बंटी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. बंटीच्या विरोधामध्ये साहिलचं आक्रमण बघूया. पहिलाच बॉल भन्नाट वेगावरती स्वार झालाय. परंतु साहिलने देखील तेवढं चाणक्षपणे चेंडूला ऑफ साइडच्या दिशेने म्हणजे आपण बघितलं तर थर्डमॅनच्या दिशेने खेळून काढलं. ज्या ठिकाणी मात्र सिंगल भेटेल. 11 बॉल 24 धावांची गरज. जी टीम जिंकेल ती फायनल साठी क्वालिफाय. माळुंगवासियांना आता प्रतीक्षा असेल कोणता संघ येईल आमच्या बरोबर. यावेळेला स्लोअर बॉल होता. उगली टाकली. साहिलला बीट केलंय. साहिल बॅक टू द पॅव्हिलियन. पाचवली टीमच्या प्रांगणामध्ये जल्लोष. सलग 2 विकेट घेतल्या तर ₹500 कॅश प्राइज. 6 बॉल सुरेख टाकलाय मिस्टर बंटी. घंटी वाजवण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू मुरलीधर यदम द न्यू बॅटर स्ट्राईक वरती खेळतील. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आपण बघितलं होतं की लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न मात्र सिंगल घेतली गेली. सिंगलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 8 बॉल मध्ये 23 पाहिजेत. इम्पॉसिबल पॉसिबल करावं लागेल इथे. 8 बॉल मध्ये 23 झालेत. 50% यश मिळालंय. ओ दिल्ली का तख्त काफी दूर होगा अभी भी. 8 बॉल मध्ये 23 बनवायचे. 4 चौके यायला पाहिजे. परंतु त्याच्यासाठी मागच्या मॅच मध्ये जी श्रीनाथने फलंदाजी केली ना पहिल्या इनिंग मध्ये अगदी तशी फलंदाजी करावी लागेल तुम्हाला. कम ऑन विल्यम्स. महेश भागवत यांची कमेंट्स आहे. विल्यम्स नवशक्ती दापोली या टीम कडनं अनेक वर्ष खेळला. यावेळेला मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल आतमध्ये स्विंग केला. ऑन साइडला ड्राईव्ह केला विल्यम्सने. त्या ठिकाणी मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या मात्र पोहोचते 25 या आकड्यावरती. 7 बॉल 21 धावांची गरज. पहिल्याच मॅच मध्ये पाचवली टीमने श्रीरामनगर संघाला पराजित केलंय आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर सेकंड क्वालिफायर मॅच टेटवली टीमला मुरलीधर यदमच्या रूपात मोठा झटका बसतोय. मुरलीधर यदम बॅक टू द पॅव्हिलियन. 6 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता असलेल्या टेटवली टीमला. तर या ठिकाणी 6 ला 21 पाहिजे. श्रीरामनगर टेटवली टीम मध्ये अनेक यंगेस्ट खेळाडू आहेत. त्यांना संधी द्यायला पाहिजे. सिनियर खेळाडूने आता ब्रेक घ्यायला पाहिजे अशी कमेंट्स येते आपल्यापर्यंत. नक्कीच यानंतर थोडस टीम सिलेक्शन साठी देखील विचार करतील. 6 बॉल मध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. श्रीनाथ गोलंदाजी मार्क वरती. जवागल श्रीनाथ भारतीय टीम कडनं यशस्वी गोलंदाज पाहिले. या मॅचचा ते हिरे बनू शकतात. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु इथे किती धावा मिळतील. 1च धाव मिळेल. 1च धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. 5 बॉल 20 धावांची आवश्यकता. सरोदे समाज क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 1. ओहो शानदार गोलंदाजी विल्यम्स बॅकफुट वरती. महत्वाची विकेट. जल्लोष सेलिब्रेशन. पाचवली विजयाच्या उंबरठ्यावरती आहे. यवाना क्रीडा रसिकांना अंदाज आलाय सरोदे समाज क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 1 च्या फायनल मध्ये दुसरा संघ कोणता असेल. ऍब्सोल्युटली नो डाऊट पाचवली टीम क्वालिफाय होऊ शकेल या स्पर्धेच्या फायनल साठी. परंतु यावेळेला मात्र ऑफ साइडच्या दिशेने ड्राईव्ह केलाय विनायक इदातीन. बॉल मात्र सिंगल भेटेल. सिंगलच्या माध्यमातून धीम्या गतीने श्रीरामनगर संघ पुढे सरकतोय. 3 बॉल मध्ये 19 धावांची गरज.
या स्पर्धेचा कोण चॅम्पियन ठरेल, या गोल्डन ट्रॉफी वरती कोणत्या टीमचं नाव सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल हे बघणं फार गरजेचं असेल. वॉट अ फील्ड, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धावावरती समाधान मानावं लागतं इथे. 2 बॉल अजून देखील रिमेनिंग. आज पाचवली टीमचं जे कॉम्बिनेशन आपण पाहिलं ते खऱ्या अर्थानं खूपच चांगलं होतं. सांघिक खेळ त्याने सादर केला. ओ सुरेख बॉल आहे, बाहेरनं थोडासा आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला सन्मान्य विवेकजी इदाते क्रीडा नगरीमध्ये. जवळजवळ रात्रीचे 1:30 वाजलेले असताना देखील हजारो क्रीडा रसिकांची गर्दी. पाचवली विन द मॅच, क्वालिफायनल टू मेगा फिनाले. सो व्हेरी व्हेरी कॉंग्रॅच्युलेशन्स. पाचवली टीमला खूप सारे. त्याला 200 रुपये दे, त्याला 200 रुपये. 2 मामांकडनं. आपण भरपूर चांगले खेळ. तुम्हारी किस्मत तुम्हारी जीत तय नहीं करती, वो तुम्हारी जो काबिलियत होती है ना वो तुम्हारी जीत तय करती है. विश्वास दुसऱ्यावरती असेल तर ती कमजोरी बनते, तोच विश्वास जर स्वतःवरती असेल तर ती ताकद बनते. इथे